ठाणे महानगरपालिका क्षेत्र के घंटा गाड़ी कर्मचारी अपने विभिन्न मांगों को लेकर आक्रामक हो गए। कर्मचारियों ने महानगरपालिका कार्यालय के बाहर घंटानाद आंदोलन किया। इस मौके पर कर्मचारियों ने न्याय की मांग की। ठाणे महानगरपालिका क्षेत्र में घंटा गाड़ी के कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों के समर्थन में अनोखा प्रदर्शन किया। उन्होंने घंटियां बजाकर अपनी नाराजगी जाहिर की और प्रशासन से जल्द कार्रवाई की मांग की। कर्मचारियों ने आरोप लगाया कि उनके जायज मांगों को लंबे समय से अनसुना किया जा रहा है, जिससे उन्हें इस कदम पर मजबूर होना पड़ा। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि यदि उनकी समस्याओं का समाधान नहीं हुआ तो वे बड़े स्तर पर आंदोलन करेंगे। आज आम्हाला गेले 65 दिवस झाले आम्ही ते आंदोलन करत आहोत। सतत आम्ही 2.5-3 महिने पत्रव्यवहार केले, सगळ्यांची भेटीगाठी झाल्या, सगळं झालं। विषय असा आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये रस्ते सफाईसाठी दरवर्षी ठेकेदार बदलत असतात 2-2 वर्षांनी। 2015-16 पासून जेव्हापासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली तेव्हा त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही ठेकेदाराने जुन्या कामगारांना काढून नवीन भरती अशी कधीच केली नाही। ह्या वर्षी 2024ला मार्चमध्ये क्रिस्टल कंपनी म्हणून आहे, ती मुंबईमध्ये त्याला 325 जणांचं काम मिळालं। तिथे जुने कामगार ऑलरेडी 350-400 कामगार असताना त्याने नवीन भरती चालू केली आणि जेव्हा ती नवीन भरती चालू केली तेव्हा ती भरती चालू केलेली असताना महापालिकेचे जे डेप्युटी असतात, एसआय असतात, या सर्वांनी ती भरती थांबवायला हवी होती। त्यांनी जुने कामगार घेतले पण ती भरती करत असताना 33 कामगार हे नवीन भरती गेले आणि जुने जे कामगार होते ते तसेच राहिले। आज घेऊ उद्या घेऊ, आज घेऊ उद्या करता त्यांना 6 ते 7 महिने झाले। बघायला गेलं ठीक आहे, तो कायदा नाही आहे, पण काहीतरी ते शासनाचे निर्देश आहेत, त्या निर्देश काही व्हॅल्यू आहे की नाही जरा तरी, हे जे शासन निर्देश आहे त्याची व्हॅल्यू जरा तरी आहे की नाही। हे निर्देश का काढले आहेत की बाबा आपल्या आस्थापने औद्योगिक शांतता प्रस्थापित राहावी म्हणून जुन्या कामगारांना न काढता नवीन कामगार भरू नये। आयुक्त काय म्हणतायत की ठेकेदाराला अधिकार आहे, तो काढू शकतो किंवा नवीन भरती करू शकतो आणि तुम्हाला हे अधिकार आहे, तुम्ही आंदोलन करू शकता। म्हणजे ते नवीन भरती करत राहणार आणि आम्ही आंदोलन करत राहणार, हेच करत राहायचं का सगळ्यांनी? आजपर्यंत कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे होऊ नये। आज हा नवीन ठेकेदार आला, उद्या अजून कोणतरी आमदार नवीन ठेकेदार येईल, तो परत त्या कामगारांना काढणार, परत ते कामगार परत आंदोलन करणार, परत आपल्या पोलीस बंधनांना त्रास, महापालिका ऍक्शन घेत नाही। त्यांना काय सांगितलं, हे जे निर्देश आहेत ह्या निर्देशावरती तुम्ही ठेकेदारांना एक नियम काढा ना, एक सूचना काढा की जर तुम्ही ठेकेदार बदलला तर जुन्या कामगारांना काढू नये, नवीन कामगार भरती करू नये। तुम्ही एवढ्या साध्या सूचना काढू शकत नाही का? आज तुम्ही या सर्व पोलिसांना त्रास देऊ शकता, आम्हाला त्रास देऊ शकता, पण तुम्ही ठेकेदारांना एक सूचना काढू शकत नाही। जो तुमचा टेंडर बनतो त्या टेंडरमध्ये तुम्ही एक नियम टाकू शकत नाही की जुने कामगार जे आहेत ते कामगार राहतील, नवीन कामगार भरती करायची नाही म्हणून। साधी गोष्ट आहे। ते म्हणतात तुम्ही आज 60 दिवसांमध्ये गेला, उद्या कोणी 70 करतील आणि आमची दबाव पूर्ण टाकतील आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेतील। कुठल्या आमच्या मागण्या असं वेगळ्या? आज हे जे घडलंय हे घडलंय पहिल्यांदा घडलंय आणि हे परत घडू नये हे काम तुमच्या हातामध्ये आहे। तुम्ही काम करता, ठेकेदार सूचना काढू शकता पण ते काढत नाहीयेत। जो आता हा ठेकेदार आहे त्याच्यावर दबाव टाकत नाहीयेत, फक्त वरच्यावर नोटीस काढतायत। तर का काढतायत? असा ठेकेदार कोण आहे? कोणी असो, पण कामगार आज 60-65 दिवस बसलेले आहेत, त्यांचं काहीच नाही का? त्यांना असं वाटतं की इथे मी नेता बनायला आलोय, मी नेता बनतोय म्हणून त्यांना करायची इच्छा नाहीये। हा कुठला इगो आहे? तुम्हाला माझा प्रॉब्लेम असेल तर मी राजीनामा देतो आज, पण त्या कामगारांना आजच्याच घ्या, मी राजीनामा द्यायला तयार आहे। माझी एकच मागणी आहे आणि आज ठीक आहे, आज आम्ही घंटानाद आंदोलन केला पण आम्ही आज इथे बसून राहणार सगळे ह्यासाठी, फक्त या 20-25 कामगारांसाठी नाही, तर आज जेवढे आमचे फायदेचे कामगार आहेत, रस्ते सफाई कामगार आहेत, घंटागाडी कामगार आहेत, त्यांच्यासाठी की भविष्यात उद्या परत नवीन ठेकेदार कोणतरी येणार आणि कामगार काढणार, नवीन भरती करणार, मग ते कामगार बसणार, परत आयुक्त हेच बोलणार की ठेकेदाराला अधिकार आहे, तुम्हाला पण अधिकार आहे, तुम्हाला लोकशाही आहे, तुम्ही आंदोलन करा, पण त्याला पण अधिकार आहे, आम्ही काय नाही करणार। हे कुठे थांबावं म्हणून आज आम्ही ह्या कामगारांना घ्यायसाठी आमची मागणी आहेच आहे। परंतु आमच्या वेळोवेळी आमचे इतर प्रश्न असतात, असे फायनल आमचा प्रश्न आहे। फायनल विभाग 200 कामगार आहेत, त्या कामगारांच्या 2016 पासून वार्षिक पगार दिला गेलेला नाहीये।
हे आम्हाला नियम आहे. आयुक्त आम्हाला कायदा शिकवतात, त्या कायदा नाहीये, हा नाहीये. अहो हे किती नियम पाळतात? कायदेशीर 10 तारखेच्या आधी पगार व्हायला पाहिजे. मला सांगा एवढ्या वर्षात त्यांनी कधी पगार दिला 10च्या आधी? म्हणजे ह्यानी नियम धागावर मारायचे आणि आम्ही नियम पाळायचे फक्त. असे भरपूर प्रश्न आहेत. त्यानंतर वडवली जे कामगार आहेत त्यांना 18 महिन्यापासून भविष्य निधी भरला नाही, पीएफ भरला गेलेला नाहीये. 5 महिने वर्षाचा पगार दिलेला नाहीये. जून ऑगस्टचे 2 महिन्याचा मासिक पगार दिलेला नाहीये. या सर्वांचे ह्या ठेकेदाराचे पैसे महामंडळाने जमा केलेले आहेत. त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलेला आहे. अभिजित बांगर साहेब असताना त्यांनी ब्लॅकलिस्ट केला, हे सगळे पैसे जमा केलेले आहेत. पण हे खालचे जे अधिकारी आहेत ह्यांना ते पैसे काढायला जमत नाहीयेत. आज बांगर जाऊन कमी कमी 1.5-2 वर्ष झाले. एवढा हलका यांचा व्यवहार झालेला आहे. हे विषय आम्ही घेतले नव्हते. मुद्दा हा मेन होता का मुंबई कामगारांचा. अजून सीपी चालू कामगारांचा विषय वागल सेटचा. त्यांचा पण कमीत कमी जानेवारी डिसेंबर 1 वर्ष पगार दिलेला नाहीये. वासिदाचा 6 लेवी असते ती दिलेली नाहीये. 26 दिवसांना पुन्हा भरायला भेटत नाही. काय ते कचरा काम करायला लागतात 26 दिवस, ते दिलं जात नाही. काय कारण डम्पिंग ग्राउंड हे ना ते नाही. आता आमची मागणी फक्त एकच आहे, महापालिकेने ठेकेदारांना सूचना काढाव्यात की जुनं कामगार न करता नवीन कामगार भरू नये. आणि हे जे 20 कामगार उरलेत 33 कामगारांपैकी आम्ही सर्व घोषणा करतो आता की 13 कामगार जे आहेत ते इतर कामाला लागलेले आहेत. आमची इच्छा आता अशी आहे की हे 20 कामगार जे आहेत त्या 20 कामगारांना आपल्या ठाण्यातले जेवढे 21 गट आहेत रस्ते सफाईचे, त्या 21 गटांमध्ये एक जरी घेतला तरी हा विषय सॉल्व्ह होऊ शकतो. आणि हे मला मनीष जोशी साहेब बोललेले पण आहेत फोनवरती. काय बोलले, 10 जण तरी घ्यावे, 21 जण मी घेतो. पण मी काय म्हणते 10 जण सोडून द्या ना. हे जे विषय आहे तुम्ही यांना सांभाळून घ्या ना आणि हा विषय सांगून टाका ना काय आमचा. पण ते ऐकत नाहीयेत. त्यांना कुठला इगो आहे मला माहिती नाही. काल तर मला सरळ बोलले तू खूप मोठा नेता बनतोयस, हा संघर्ष असा नसतो. अरे संघर्ष असा नसतो. तर संघर्ष असा झाला नसता तर आपला देश स्वतंत्र झाला असता का? कोर्टामध्ये गेला असता का देश? असं गेलं ना. म्हणून मी कोर्टात जात नाही. तर साहेब तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो. पण आज आम्हाला न्यायाकडे आम्हाला बसावं लागेल. इकडे तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही करू शकता. एकतर आम्ही इथे बसलोय 7 दिवस, तुम्ही आम्हाला जेलला टाका, आम्हाला तिकडे जेवण खाऊन मिळून आम्ही तिकडे सुखी राहू.